Hello friends, today we have another video on parts of speech. आज जे आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहेत, आपण पहिले 3 व्हिडिओ पाहिले पार्ट्स ऑफ स्पीचवर शब्दांचे प्रकार, आणि हा चौथा आहे व्हर्बवर. आपण टायटल लिहिलं व्हर्ब. व्हर्ब म्हणजे त्याला मराठीमध्ये क्रियापद म्हटलं जाते. म्हणजे क्रियादर्शक शब्द जो असते त्याला आपण क्रियापद म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला व्हर्ब म्हणते. डेफिनेशन आपण लिहिलेले आहे. द वर्ड दॅट expresses an action or a state is called a verb. It is the definition of verb. म्हणजे व्हर्बचं काम काय असते की ते आपली ॲक्शन म्हणजे कृती किंवा क्रिया दाखवते. स्टेट म्हणजे स्थिती दाखवते. दोन गोष्टी त्या दाखवत असते व्हर्ब. एक तर क्रिया दाखवत असते किंवा ती एक स्थिती दाखवत असते, त्याला आपण ॲक्शन आणि स्टेट म्हणतो. काइंड्स ऑफ व्हर्ब म्हणजे व्हर्बचे मुख्य 2 प्रकार असतात. मेन व्हर्ब्स किंवा ज्याला आपण प्रिन्सिपल व्हर्बसुद्धा म्हणतो. त्याला पुन्हा एक तिसरं नाव असते लेक्झिकल व्हर्ब म्हणून. नावं ठीक आहे, 2-2, 3-3 नावं असते, पण आपण एक नाव लक्षात ठेवायचं, मेन व्हर्ब किंवा प्रिन्सिपल व्हर्ब. हा व्हर्बचा एक पहिला प्रकार आहे. दुसरा जो प्रकार असते त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब ऑर ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदे म्हणते. मुख्य क्रियापदे आणि सहाय्यकारी क्रियापदे असे व्हर्बचे 2 प्रकार असतात. मेन व्हर्बवरून लक्षात येऊन जाते तुमचे. आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे, त्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो किंवा साध्या भाषेत त्याला आपण मदत करणारे क्रियापद. म्हणजे हेल्पिंग व्हर्ब हे नेहमी मेन व्हर्बला मदत करत असते. ते कॉम्बिनेशनमध्ये ते असतात दोन्ही. मेन व्हर्बचे 2 प्रकार असते, ज्याला मेन व्हर्बचे आपण लिहिलं आहे काइंड्स ऑफ मेन व्हर्ब. मेन व्हर्बचे 2 प्रकार असतात, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे त्याला मराठीमध्ये सकर्मक क्रियापदे म्हटल्या जाते. त्याचे आपण डेफिनेशन लिहिलेले आहे. द मेन व्हर्ब दॅट नीड्स अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. म्हणजे ज्या मेन व्हर्बला ऑब्जेक्टची गरज असते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. म्हणजे व्हर्बनंतर ऑब्जेक्ट लिहिणं ज्या वाक्यामध्ये आवश्यक असते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. एक्झाम्पलमध्ये आपण घेतलेलं आहे ईट, ड्रिंक, कट, प्ले एट्सेट्रा. हे आपण लिस्ट घेतलेली आहे. आता ईट म्हटल्यानंतर आय ईट म्हटल्यानंतर आपल्याला ॲपल म्हणावंच लागेल. ही ड्रिंक्स म्हटल्यानंतर आपल्याला मिल्क म्हणावंच लागेल. द मॅन कट्स म्हटल्यानंतर वूड आपल्याला म्हणावंच लागेल. ऑब्जेक्ट जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत वाक्य हे कंप्लीट होत नाही, म्हणून त्याला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. ते एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे प्लेपर्यंत. दुसरा जो आहे मेन व्हर्बचा जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. याला मराठीमध्ये अकर्मक क्रियापदे म्हटल्या जाते. त्याचं पूर्ण उलटं राहते. ट्रान्झिटिव्ह व्हर्बला ऑब्जेक्टची गरज असते, आवश्यकता असते, आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये ऑब्जेक्ट नसते. ऑब्जेक्टच्या ऐवजी तिथं कॉम्प्लिमेंट असते. त्याला ऑब्जेक्टची गरजही नसते. त्या वाक्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन लिहिलेलं आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्बची. द मेन व्हर्ब दॅट डज नॉट नीड अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. म्हणजे याच्यामध्ये त्याला ऑब्जेक्टची गरज नसते. आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे थिंक, लाफ, स्विम, फ्लाय एट्सेट्रा. आपण ते घेतलेलं आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे. आपण आय थिंक म्हणू शकतो. म्हणजे आय थिंक म्हटलं तरी बरोबर आहे. ही लाफ्स म्हटलं, तो हसतो म्हटलं तरी बरोबर आहे. चिल्ड्रन स्विम म्हटलं तरी आपण बरोबर आहे. त्याला ऑब्जेक्टची गरज नसते. इनट्रान्झिटिव्ह व्हर्बमध्ये जे काही व्हर्ब असते थिंक, लाफ, स्विम हे आपल्या नॅचरल ॲक्टिव्हिटीज असतात, नॅचरल क्रिया असतात. यांना आपल्याला ऑब्जेक्टची गरज नसते. आपण एकट्यामध्ये सुद्धा ती क्रिया करू शकतो. आपल्याला ऑब्जेक्टची गरज त्या ठिकाणी नसते. द बर्ड्स फ्लाय, द मॅन वॉक्स, वी स्लीप आपण असं काही म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण काही लिहिलं आय थिंक टू गो टू सिनेमा म्हटलं तर टू गो टू सिनेमा हे कॉम्प्लिमेंट झालं. द गर्ल्स लाफ म्हटलं आपण, द गर्ल्स लाफ, लाऊडली म्हटलं तर लाऊडली कॉम्प्लिमेंट झालं. म्हणजे व्हर्बच्या नंतर येणारा पार्ट इनट्रान्झिटिव्ह व्हर्बनंतर तो कॉम्प्लिमेंट असते. आणि हे जे असते इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब जे असते ते आपण 2 in 1 वापरू शकतो. ठीक आहे. व्हर्बचा दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतो किंवा त्याला ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो. मराठीत त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. खूप महत्त्वाचे असते. मेन व्हर्बपेक्षा हेल्पिंग व्हर्ब हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे काइंड्स ऑफ हेल्पिंग व्हर्ब्स. काइंड्स ऑफ हेल्पिंग व्हर्ब्समध्ये नंबर 1 असते प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्स आणि सेकंड असते मोडल हेल्पिंग व्हर्ब्स. प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्समध्ये 3 ग्रुप असतात. त्याला आपण फॉर्म्स ऑफ टू बी म्हणतो. फॉर्म्स ऑफ टू बी म्हणजे एम इज, आर आणि वॉज, वर. आणि नंतर असते फॉर्म्स ऑफ टू हॅव. त्याच्यामध्ये असते हॅव, हॅज आणि हॅड. नंतर असते फॉर्म्स ऑफ टू डू. त्याच्यामध्ये असते डू, डज आणि डीड. प्रायमरी हेल्पिंग व्हर्बला आपण प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब काम त्याला मराठीत प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे म्हटल्या जाते. हे आपण 2 in 1 वापरू शकतो. 2 in 1 म्हणून म्हणजे आपण त्याला मेन व्हर्ब म्हणूनही वापरू शकतो आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो.
याचा तो रोल डबल रोलमध्ये असतं, ते प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. म्हणजे आपण हे जे लिहिले ॲमीज आर वॉज वर, हे फक्त प्रेझेंट आणि पास्ट टेन्स आहे. शॅल बी विल बी म्हटलं तर ते फ्युचर टेन्स होते. आपण जर ॲमीज आरचं जर बीन केलं तर बीन म्हणजे V3 होते. हॅव हॅजचं आपण हॅड घेतलं, हॅडला V3 म्हटलं जाते. डू डज डीड तर डन केलं तर हे V3 होते. म्हणजे याचं तिसरं रूपसुद्धा तयार होत असते. प्रायमरी वर्बचं आपण तिसरं रूप तयार होत असते मेन वर्ब म्हणून आपण जेव्हा त्याला वापरतो. 2 in 1 असते. हे नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. वर्बचा जो हेल्पिंग वर्बचा दुसरा जो प्रकार असते त्याला म्हणते मॉडल हेल्पिंग वर्ब्स. याच्यामध्ये 12 असतात. त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं शॅल विल, शुड, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, हे 12 आहे. हे 12 आहे. वरचे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब ते सुद्धा 12 आहे. फक्त वरच्या प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये बीला पकडा लागते. बी जर पकडला ते 12 होते आणि हे 12 आणि 12 24 हेल्पिंग वर्ब असतात. लक्षात ठेवायचं इंग्लिश देअर आर 24 हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश. खाली मी लिहिलेलं आहे इम्पॉर्टंट सिमिलर वर्ड्स फॉर द मॉडल हेल्पिंग वर्ब. त्याचे सिमिलर्स असतात. सिमिलरमध्ये समानार्थीचे 100% सिमिलर असतात. वूडचा सिमिलर युज्ड टू असते. मस्टचे 3 सिमिलर असतात, हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू. कॅनचं सिमिलर असते ॲमीज आर एबल टू. आणि कुडचं सिमिलर असते वॉज वर एबल टू. ठीक आहे, हे त्यांचे सिमिलर आहे. तर सिमिलर जर आपण पकडले तर 24 हेल्पिंग वर्बचे 24चे मग ते 28 होऊन जाते, 29 होऊन जाते. तर आपण आणखी 4 ॲड होते त्याच्यामध्ये, जवळपास 24 आणि 4 28 हेल्पिंग वर्ब आपण वापरू शकतो. 24 ओरिजिनल आहे, त्याचे 4 जर सिमिलर पकडले आपण तर ते 28 होऊन जाते. नंतर आपण दुसऱ्या कॅटेगरी केल्या. वर्बच्या पुन्हा 2 कॅटेगरी होत्या, अदर कॅटेगरीज ऑफ वर्ब्स. एक असते फायनाईट वर्ब्स, दुसरं असते इनफायनाईट वर्ब्स, किंवा ज्याला आपण नॉन फायनाईट वर्बसुद्धा म्हणतो आपण. आता फायनाईट वर्ब म्हणजे काय म्हटलं, तिथे आपण शॉर्ट डेफिनेशन घेतलेली आहे. द फायनाईट वर्ब दॅट चेंजेस अकॉर्डिंग टू इट्स सब्जेक्ट. जे सब्जेक्टनुसार जे वर्ब चेंज होते त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर ॲम असते, आय असेल तर ॲम असते, ही असेल तर इज असते, यू असेल तर आर असते. सब्जेक्ट प्लुरल असेल, दे असेल तर हॅव असेल, शी असेल तर हॅज असते. ते सब्जेक्टनुसार जे वर्ब चेंज होते त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. ठीक आहे, त्याची लिस्ट दिलेली आहे मी. ॲमीज आर, हॅव हॅज, डू डज, शॅल विल, प्ले आणि प्लेस, हे फायनाईट वर्ब्स आहे. सर्व एक्झाम्पल मी जवळपास दिलेले आहे. हे सर्व फायनाईट वर्ब्स आहेत. ते सब्जेक्टनुसार चेंज होते. म्हणजे आयच्या नंतर आपण ॲम घेतो, हीच्या नंतर इज घेतो, प्लुरल नंतर आपण आर घेतो, हे तुम्हाला माहीत आहे. आणि इनफायनाईट वर्ब्स किंवा ज्याला नॉन फायनाईट वर्ब्स म्हटलं आहे त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन लिहिलेलं आहे मी. द इनफायनाईट वर्ब्स द इनफायनाईट वर्ब दॅट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू इट्स सब्जेक्ट. जे सब्जेक्टनुसार चेंज होत नाही त्याला आपण इनफायनाईट वर्ब्स किंवा नॉन फायनाईट वर्ब्स म्हणतो. एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं टू प्ले, प्लेईंग, प्लेड, आणखी समजा हॅविंग प्लेड अशा टाईपचे त्याचे फॉर्म आहे. म्हणजे ते 3 ते 4 असतात. त्याच्यामध्ये नंतर कॅटेगरी असतात. ठीक आहे, इनफायनाईट वर्ब्स. ठीक आहे, इनफायनाईट वर्ब्समध्ये पुन्हा कॅटेगरीज असतात. त्याच्यामध्ये पहिली जी कॅटेगरी असते इनफायनाईट वर्ड्समध्ये आपण लिहिलं आहे काइंड्स ऑफ इनफायनाईट. इनफायनाईट वर्ड्सचे पुन्हा 4 प्रकार आपण केलेला आहे. पहिलं केलेलं आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्ले हे इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे V1च्या पहिले जे टू लागला त्याला पण टू गो, टू प्ले, टू ड्रिंक म्हणजे इन्फिनिटिव्ह फॉर्म. टू सोबत जर V1 असेल तर इन्फिनिटिव्ह, आणि विदाऊट टू आला पण आपण इन्फिनिटिव्ह हे असते. पण जनरली तुम्ही टू प्ले पकडा. टू प्ले किंवा प्ले हे इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे, पण जनरली टू त्याच्यासोबत असते. नंतर असते प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING फॉर्म, प्लेईंग, V+ING. नंतर असते जिरंट फॉर्म म्हणजे V+ING, त्याला प्लेईंग. आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे प्लेड म्हणजे V3. हे जे 4 फॉर्म आहे याला नॉन फायनाईट फॉर्म्स म्हटल्या जाते. त्यानंतरसुद्धा व्हर्बच्या काही कॅटेगरीज असतात, जसं सम अदर कॅटेगरीज ऑफ व्हर्ब्स. नंबर 1वर मी घेतलेले आहे वीक वर्ब्स आणि स्ट्रॉंग वर्ब्स. आता वीक वर्ब्स आणि स्ट्रॉंग वर्ब्स काय असते त्याच्यामध्ये ते असते त्यांचे जे फॉर्म तयार होतात त्यावरून त्यांना वीक वर्ब्स आणि स्ट्रॉंग वर्ब्स म्हटले जाते. नंतर असते स्टेटिव्ह वर्ब्स आणि ॲक्शन वर्ब्स किंवा ज्याला आपण डायनॅमिक वर्ब्ससुद्धा म्हणतो. स्टेटिव्ह म्हणजे वर्ब्स आणि डायनॅमिक वर्ब्स. नंतर असते रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्याला आपण
तीन फॉर्म करताना डी आणि ई डी लागते, त्याला रेग्युलर व्हर्ब म्हणते, आणि ज्याला डी ई डी लागत नाही, गो वेंट गॉन हे इरेग्युलर व्हर्ब्स आहे. नंतर असे लिंकिंग व्हर्ब आणि त्याला कोप्युलर व्हर्ब म्हटलं ते, कॉप्युलर व्हर्ब्स हे पुन्हा चौथी कॅटेगरी आहे व्हर्बची. पण ह्या सर्व कॅटेगरीवर आपण स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे, नंतर आपण याच्यावर शिकू. सध्या तुम्हाला मी जेवढी माहिती दिलेली आहे तेवढी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. वीक व्हर्ब आणि स्ट्रॉंग व्हर्बमध्ये काय फरक असते, स्टेटिव्हमध्ये आणि ॲक्शन व्हर्बमध्ये काय फरक असते, रेग्युलर लिंकिंग व्हर्ब्स, कॉप्युलर व्हर्ब यावर मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकून देईन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहता येईल. नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे ॲडव्हर्बवर. ठीक आहे, थँक्यू.